नमस्कार मंडळी, जिभेवर रेंगाळणारी चव म्हणजे समर्थी किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बिर्याणीचे तुम्ही असंख्य प्रकार खाल्ला असाल, पण मसूर बिर्याणी खाल्ली आहे का? चला तर आज पाहूया आपण अख्खा मसूर बिर्याणी कशी करायची. तर इथे मी बिर्याणी तयार करण्यासाठी अख्खा मसूर घेतलेला आहे. तर या वाटीने मी 1 वाटी घेतलेला आहे. मसूर व्यवस्थित निवडून घ्यायचा, स्वच्छ साफ करून घ्यायचा आणि आता 1 ते 2 वेळेला स्वच्छ धुवून घ्यायचा. कारण कडधान्य जास्त काळ टिकण्यासाठी पावडर लावलेली असते, तर त्यामुळे 2 वेळेला स्वच्छ अशी धुवून घ्यायची. तर इथे मी 2 वेळेला पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे. पाणी त्यातलं काढून घेतलं आहे. आता यामध्ये पुन्हा मी पाणी घालते. तर हे जे अख्खा मसूर आहेत हे आपल्याला भिजत ठेवायचे आहे साधारण 10 ते 15 मिनटं. आता हे भिजत ठेवलेत बाजूला, तोपर्यंत इथे मी तांदूळ भिजत घालते. तर 3 वाटी तांदूळ घेतलेले आहेत मी. तर ते देखील 2 वेळेला स्वच्छ आधी धुवून घ्यायचे. तर इथे मी धुवून घेतले आहेत आणि आता यामध्ये पाणी घालून हे पण 10 ते 15 मिनटं भिजण्यासाठी ठेवायचं आहे. आता तांदूळ आणि अख्खा मसूर भिजत आहेत, तोपर्यंत इथे आपण एक वाटण तयार करूया. इथे मी कोथिंबीर घेतली आहे, त्यानंतर मिरची घेतली आहे, आलं लसूणची पेस्ट घेतली, यानंतर दही घेतलेलं आहे. तर दही शक्यतो नॉर्मल टेम्परेचरचं घ्यायचं. त्यानंतर तिखट आणि हळद घालायचं आहे. तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. यानंतर गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला घालायचा आणि छान पेस्ट करून घ्यायची. इथे बघा ही मस्त अशी पेस्ट तयार झाली. आता आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचे. तर इथे मी पाणी तापत ठेवले आणि हे सगळे खडे मसाले घेतले, ज्याच्यात जिरा आहे, स्टारफूल आहे, मसाला वेलची, लवंग आहे, दालचिनीचा तुकडा आहे. याचबरोबर इथे मी तमालपत्र आणि हिरवी वेलची घातली आणि चवीपुरतं मीठ. तर भात शिजवताना थोडंसं मीठ जास्त घालायचं, कारण आपण हा भात जो आहे तो गाळून घेतो, त्यामुळे थोडंसं मीठ नेहमी जे वापरतो त्यापेक्षा थोडंसं जास्त घालायचं. व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि चांगली खळखळून उकळी काढायची. तर इथे बघा खळखळून उकळी आली आहे पाण्याला. आता आपण जो भिजवलेला तांदूळ होता तो यामध्ये घालायचा आहे. भिजवलेल्या तांदळातलं मी पाणी जे होतं ते काढून घेतलं आणि नुसताच भात किंवा तांदूळ जो आहे तो यामध्ये घातलेला आहे. व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि आता भात जो आहे तो साधारण 80 ते 85% शिजवून घ्यायचा आहे. तर इथे बघा व्यवस्थित भात आता शिजलेला आहे. तर आता मी हा काढून घेते. तर हा भात जो आहे तो आपल्याला गाळून घ्यायचा आहे. तर इथे मी मोठी चाळणी घेतली, तर त्याच्या खाली कढई ठेवली आणि आता इथे बघा मी हा भात जो आहे तो गाळून घेते. तर हा मी भात गाळून घेतला आहे आणि उरलेलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते या कढईमध्ये खाली आहे. हे भाताचं पाणी म्हणजेच पेज ही टाकायची नाही, तर ही तुम्ही सूपमध्ये वापरू शकता किंवा नुसतंच पिऊ शकता किंवा आपल्याला बिर्याणीसाठी लागणारं पाणी असतं तर त्याऐवजी हे देखील वापरू शकतो. आणि आता मी इथे कृतीत दाखवले तसा भात मोकळा आणि सुटा करून घ्यायचा. आता एका कढईमध्ये तेल घ्यायचं आणि थोडंसं बटर घ्यायचं आहे. बटर पूर्णपणे ऑप्शनल आहे. आता तेल आणि बटर चांगलं गरम झालं की यामध्ये मोहरी, त्यानंतर काळी मिरी आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तर इथे मी 2 मोठे कांदे घेतले होते बारीक चिरून. तर हे व्यवस्थित चांगले असे परतून घ्यायचे. 1 मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं. तर इथे बघा छान व्यवस्थित परतून घेतले मी. तर कांदा जो आहे तो थोडासा लालसर होईस तोपर्यंत भाजून घ्यायचा. तर इथे बघा छान असा कांदा परतून व्यवस्थित झालेला आहे. आता यामध्ये टोमॅटोची प्युरी घालायची आहे. तर इथे मी 2 टोमॅटोची प्युरी घातली होती, 2 मोठे टोमॅटो. तर ते देखील घालायचे. थोडंसं पाणी घातलेलं आहे, अगदी पाववाटी, आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता झाकण लावून एक 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायचं. 2 ते 3 मिनटानंतर बघा कांदा टोमॅटो छान व्यवस्थित शिजले गेलेले आहेत, मऊ झालेले आहेत. तर आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चवीपुरतं आणि जी आपण मिक्सरला पेस्ट केली होती ती यामध्ये घालायची आहे आणि परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर आता मिक्सरच्या भांड्यात मी ती भाताची पेस्ट जी होती ती घातली आणि व्यवस्थित मिक्स करून यामध्ये घातलेली आहे. यामुळे काय होतं, मिक्सरला लागलेला जो मसाला असतो तो वाया जात नाही. तर मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता. थोडंसं मीठ घातलं यामध्ये मी आणि परत एकदा चांगलं परतून घेतलं आहे. आता झाकण लावून पुन्हा 2 मिनटं शिजवून घ्यायचं. बघा छान तेल सुटलेलं आहे मस्त असं. आपला मसाला आहे जो छान व्यवस्थित शिजला गेलेला आहे. व्यवस्थित परत एकदा परतून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची, हाय फ्लेम ठेवायची नाही. आता यामध्ये तळलेला कांदा घालायचा आहे.
तर हा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण शक्यतो थोडासा जास्त घालायचा. यामुळे बिर्याणीला खूप छान अशी चव येते. व्यवस्थित परतून घेतल्यानंतर जो अख्खा मसूर आपण भिजत ठेवलेला, तर तो यामध्ये आता घालायचा आहे. तर त्यातलं पाणी मी गाळून घेतलं आणि अख्खा मसूर जो आहे तो यामध्ये घातलेला आहे आणि व्यवस्थित आता परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. छान एकजीव करून घ्यायचं आहे. तर इथे मी छान व्यवस्थित परतून घेतले, मिक्स करून घेतलेलं आहे. आता अख्खा मसूर इथे शिजण्यासाठी मी इथे मगाशी जी भाताची पेज होती तर ती यामध्ये घातलेली आहे. तर एक वाटीभर मी पेज घातलेली आहे, म्हणजे वेगळं पाणी घातलेलं नाही आहे. आता अख्खा मसूर जो आहे तो व्यवस्थित शिजवून घ्यायचा. तर साधारण एक 15 मिनिटानंतर बघा, मंद आचेवरती मी 15 मिनिटं ठेवलं होतं. तर छान तर्री देखील आली आणि आपला अख्खा मसूर देखील व्यवस्थित शिजलेला आहे. तर मी ते व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आणि इथे चेक करते बघा, व्यवस्थित शिजलेला आहे. अख्खा मसूर जो आहे तो 90 ते 95% शिजवून घ्यायचा आहे. आता हा 95% शिजलेला आहे. तर इथे मी आता बटाट्याचे फोडी घातलेल्या आहेत, ज्या तळून घेतलेल्या आहेत मी. तर तुम्ही बटाट्याच्या फोडी नाही तळल्यात तरी देखील चालेल, नुसत्या अशा कापून घातल्यात तरी चालेल. तर पण इथे मी तळून घातलेले आहेत आणि ह्या देखील घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 1 मिनिटभर चांगली वाफ काढून घ्यायची आहे. तर 1 मिनिटानंतर बघूयात. बघा, मस्त असं छान मिक्स झालेलं आहे. तर खूप सुंदर असा सुवास येत आहे. आता यावरती आपण जो भात तयार केला होता तर तो यावरती मी घातलेला आहे. वरून परत तळलेला कांदा घालायचा, याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आता आपली बिर्याणी ऑलमोस्ट तयार होत आलेली आहे. वरून कोथिंबीर घातली आणि आता झाकण लावून छान दम द्यायचा आहे. तर दम देताना काय करायचं, गॅसवरती तवा गरम करत ठेवायचा. तवा चांगला गरम झाला की त्यावरती ही तयार केलेली बिर्याणी ठेवायची. 10 ते 15 मिनटं छान दम द्यायचा. तर इथे बघा, मस्त अशी ही बिर्याणी खाण्यासाठी तयार झालेली आहे. किती सुंदर दिसत आहे. जितकी सुंदर दिसत आहे तितकी चवीला अप्रतिम अशी तयार झाली आहे. काय मग मंडळी, पाहून तोंडाला पाणी सुटलं की नाही? सुटलं असेल तर पटकन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की घरी तयार करून पहा आणि कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू एका नवीन अशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी राहा. धन्यवाद.